आपण पाहत आहात महाराष्ट्र देश न्यूज मराठी। आज वारकऱ्यांचा महापूर पुण्याहून सासवडकडे प्रस्थान करत असताना मधील जो अवघड असा टप्पा आहे दिवे घाटाचा, त्या दिवे घाटामधून हे आपले वारकरी सासवडच्या दिशेने रवाना होताना दिसत आहेत। आपण या दिदींना विचारू की त्यांची ही कितवी वारी आहे आणि त्या कुठून आहेत। शालेय जीवनामध्ये असताना वारी करत असताना त्यांना हा वारीचा कसा अनुभव आला? पहिली वारी। आपलं नाव काय आहे? श्रावणी। श्रावणी कुठून? आंबेगाव, पुणे। आंबेगाव तालुक्यातील, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुका। तर तुम्ही आता शालेय जीवनामध्ये आहात। शालेय जीवनाचा आनंद घेत असताना या वारीचा आनंद घेण्यासाठी तुम्ही पंढरीच्या दिशेने चालला। आता ही वारी तुमची पहिलीच आहे, काय अनुभव आला? खूप भारी वाटतंय, खूप मजा येते। असं वाटतं दरवेळेस करावी वारी, प्रत्येक वर्षी ही वारी करावी असं वाटतंय। आज आता तुम्ही तुमच्या कुटुंबासमवेत आहात की एकट्या दोघी चाललेल्या आहात? आजी 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 बरोबर। आजीची कितवी वारी आहे? आजीची चौथी वारी। चौथी वारी आहे। बघा मित्रांनो, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील या कॉलेज जीवनातील असणाऱ्या मुली आपल्या आजी बरोबर आळंदी ते विठुरायाच्या दर्शनाची आस मनामध्ये घेऊन चाललेल्या आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हा पहिलीच वारी असताना इथून पुढच्या जेवढ्या काही वाऱ्या आहेत त्या आम्हाला करावीशी अशी आस लागलेली आहे। आपण त्यांच्या आजीशी चर्चा करू। आजी, तुमचं नाव सांगा आणि तुम्ही किती वर्ष झालं वारी करत आहात? मी 6 वर्ष झालं। 6 वर्ष झालं वारी करत आहात। काय वाटतंय आपल्या नातींना बरोबर या वर्षी घेऊन आला? घेऊन आले ना, चांगलं वाटतं म्हणूनच घेऊन आले। तर या वर्षी इंद्रायणीला महापूर आलेला होता आणि त्या महापुरामुळे इंद्रायणीमध्ये स्नान करता आलं नाही, पवित्र असं स्नान करता आलं नाही आणि माऊलींचं दर्शन घेता आलं नाही, माऊलींच्या कळसाचं दर्शन घेता आलं नाही। काय वाटतंय? नाही, त्याच वाईट वाटतंय, ते दर्शन घेता नाही आलं, पण आता माऊली आहे ना संग, माऊली बरोबर आहेत। तर तुम्हाला माऊलींचा आशीर्वाद आहेच, परंतु आमच्या चॅनेल तर्फेही या मुलींना शुभेच्छा देतो आणि त्यांची ही पवित्र वारी अतिशय उत्तमरित्या आणि हर्ष उल्हासात पूर्ण होईल अशी आशा व्यक्त करतो आणि आपण पुढील वारकऱ्यांशी चर्चा करणार आहोत। काका कृष्ण हरी, माझं नाव रवींद्र विनायक पाटील, माझं जन्मस्थळ खानदेश, जळगाव जिल्हा, अंमनेर तालुका, रणाईचे गाव आणि कर्मस्थळ गुजरात, सुरत, उदना। तिथून आम्ही 32 वारकरी आमच्या वाऱ्या कंटिन्यू चालू असतात। हे आमचे मामे भाऊ आहेत, हे आमचे भाचे आहेत, हे आमचे भाचे आहेत। किती वर्ष झालं तुम्ही वारी? माझी 5वी वारी आहे, माझ्या मिसेसची 3री वारी आहे आणि आमच्या मामी आणि मामा आहेत त्यांची 12वी वारी आहे, म्हणजे यांचे वडील। काय वाटतंय, वडिलांनी 12 वर्ष वारी केलेली आहे, आता तुम्ही कितव्या वारीला आळंदी ते पंढरपुरी जात आहात? माझी पहिली वारी आहे। काय अनुभव येतोय? चांगला अनुभव येतोय। आज प्रत्येक वर्षी या दिवे घाटातून पालखीचं प्रस्थान होत असताना किंवा वारकरी जात असताना पावसाचा आनंद असतोय, पाऊस पडत असतोय। यावर्षी ऊन पडले, उन्हाचा काय त्रास होतोय का? नाही, त्याची त्रास होत नाही। कृपा कोणाची म्हणायची? माऊलीची कृपा। माऊलींची कृपा म्हणायचं। आपण काय बोलचाल वारीविषयी? वारी म्हटलं की जन्माचा सार्थक म्हटलं जातं। खरोखर आज म्हणजे पहिलीच वारी आहे, ते अनुभवतोय की खरंच जन्माचा सार्थक आहे। माऊलींचा कृपाशीर्वाद की अतिशय ऊन जरी कडक घेतली तर जाणवत नाही। वडिलांची परंपरा चालवतात। ब्रह्मानंद जो आहे हा नामस्मरणाचा पाऊस म्हणजे अंग भिजतोय, रोम रोम ताजा होतोय, त्याच्यामुळे उन्हाची तीव्रता माऊलीच्या कृपाशीर्वादाने काहीच कळत नाहीये। अतिशय आनंदाने जल्लोषात माऊलीच्या जय जयकाराने वारीचं प्रस्थान, म्हणजे आपल्या वडिलांची वारी पुढे तुम्ही चालवतात, म्हणजे वडिलांच्या वारीचा वारसा हा तुम्ही पुढे चालवता। आई वारी करायची, वडील वारी करायची। धन्यवाद। आपण पुढील वारकऱ्यांशी चर्चा करणार आहोत। काका, काय सांगचाल? पहिलीच। आपण कुठून आहात? पुण्यातून, पुण्यामधून पहिलीच वारी। होय, म्हणजे हजारो वर्ष झाली पुण्यामधून आळंदी ते पंढरपूर अशी वारी जात असते, परंतु तुम्ही पुण्यामधून असताना सुद्धा ह्या पहिल्या वारीला जातात। तुम्हाला काय वाटलं आणि कशामुळे तुम्ही ह्या वारीसाठी उद्युक्त झाला? आनंद साजरा करायचा म्हणून वारीसाठी निघालो। आनंद साजरा करायला म्हणजे आनंदाची वारी, आनंदाची वारी
असे सुमधुर गवळणी कानावरती पडतात, हरिपाठ कानावरती येतो आणि हा हरिपाठ ऐकत असे हा वैष्णवांच्या महामेळ्यांचा वैष्णवांचा आनंद लुटत तुम्ही. धन्यवाद. आपण बघत आहात मित्रांनो की हा असा वैष्णवांचा महामेळा लाखो जनसंख्येनं पंढरीच्या दिशेने चाललेला आहे आणि हा वैष्णवांचा महामेळा आज दिवे घाटातून प्रस्थान करत असताना सासवडच्या दिशेने मुक्कामी मार्गस्थ होत आहे. प्रस्थान करत असताना उन्हाची कुठली तमा न बाळगता सासवडच्या दिशेने प्रस्थान करत आहे. बघा हा वारकऱ्यांचा महापूर, अलोट गर्दी आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी आपल्या माहेरी जात आहे. पंढरपूर हे ह्या वारकऱ्यांचं माहेर आहे खऱ्या अर्थानं आणि ह्या माहेरी जात असताना त्या भक्तांच्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो आपण पाहत आहात. काय सांगताल आजी? चांगले वाटते. किती वारी आहे? माझी हा? तिसरी चौथी आहे. चौथी वारी आहे. आळंदी ते पंढरपूर. तुम्ही कुठल्या गावचा आहात? कुठल्या तालुक्यातला आहात? लातूर. लातूर जिल्ह्यातील आहात. खिल्लारी गावचं. खिल्लारी गावचे रहिवासी आहेत. हे पूर्ण वारकरी आहेत आणि आपल्या विठुरायाला भेटण्यासाठी पंढरपुरी चाललेले आहेत. चंद्रभागेमध्ये पवित्र असं स्नान करून पुंडलिकाचं दर्शन घेऊन, नामदेव पायरीचं दर्शन घेऊन हे वारकरी आपल्या मायबापाला भेटण्यासाठी, विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी उन्हाची कुठली तमा न बाळगता मार्गक्रमण करीत आहेत. आज हा सर्वात अवघड असा टप्पा आहे. आळंदी ते पंढरपूरचा सर्वात अवघड टप्पा म्हणजे दिवे घाट आणि या दिवे घाटातून मार्गस्थ होत असताना त्यांना ट्रॅफिकचा व्यत्यय येतोय. आपण या दीदीशी चर्चा करणार आहोत. दीदी, तुझं नाव काय आहे? उदमले. पल्लवी उदमले. जिल्हा छत्रपती संभाजीनगर मधून हे पल्लवी वारीला चाललेले आहे आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी. कितवी वारी आहे? पहिलीच वारी आहे. आपलं कॉलेज जीवन आणि कॉलेज जीवनातून वेळ काढून पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी जात असताना कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतंय. आपल्या कॅमेऱ्याकडे बघून सांगा. खूप चांगलं वाटतंय. मी पहिल्यांदाच चालली आहे पंढुरायाच्या वारीला. आणि आपल्या बरोबर कुटुंबातील कोण आहेत? मम्मी, पप्पा, मावशी, भाऊ, काका. मम्मी पप्पांची किती वारी आहे? पहिलीच वारी आहे. म्हणजे सहकुटुंब सहपरिवार तुम्ही वारीमध्ये सहभागी झाला. तुमचं नाव काय? माझं अर्चना उदमले. मी हिची मावशी आहे. मावशी आहे. आणि तुम्ही ही पहिल्याच वारीला चालला. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. खूप छान वाटतंय. आणि हा वैष्णवांचा महामेळा, वैष्णवांचा महापूर बघून त्यांचा चेहऱ्यावरील आनंद किंवा त्यांच्या फुगड्या, डान्स, गवळण्यांचा खेका काय वाटतंय? खूप छान वाटतं. बघून मन भरून येतं. असा आनंद वाटतं. असा हा स्वर्गी सोहळाच वाटतो. स्वर्गी सोहळा म्हणजे मृत्यू लोकीचा हा स्वर्ग सोहळा आहे. आपल्याला तिथं बघायला नाही भेटलं, तू इथं साक्षात बघायला भेटतोय. आता पुढच्या वर्षीची तुमची काय अपेक्षा असणार आहे? की आम्ही ह्याच्यापेक्षा चांगला प्रयत्न करू. अजून हे काहीतरी म्हणजे वारीला हे येणार. असं म्हटलं जातं की पंढरीच्या वारीला जाताना एकदा जो वारकरी पंढरीच्या वारीला जातो तो वारकरी प्रत्येक वर्षी हा वारीची आस मनामध्ये धरून वारी हा पूर्ण करतोच. आपण त्यांच्या पप्पांशी बोलूया. काय? खूप छान वाटते. मी गेले 5 वर्ष येतोय. दरवर्षी आवर्जून येत असतो. खूप छान वाटतं. सगळे मुलं बायको घेऊन येत असतात. तर बघा मित्रांनो, हा वैष्णवांचा महापूर दिवे घाटातून प्रस्थान करत सासवडच्या दिशेने चाललेला आहे. आज माऊलींचा मुक्काम सासवड या ठिकाणी असताना भयंकर असं ऊन पडलेलं आहे. पाऊस हा गायबच झालेला आहे आणि इतका उकाड असताना, वरतून ऊन असताना, ट्रॅफिकचा अडथळा असताना हे लाखोंच्या संख्येनं वारकरी दिवे घाटातून सासवड या ठिकाणी मुक्कामासाठी चाललेले आहेत आणि तिथून पुढची त्यांची पायी वाट ही पंढरीच्या विठुरायाच्या चरणी समाप्त होणार आहे. देवशैनी एकादशी दिवशी चंद्रभागेमध्ये पवित्र असं स्नान करून पुंडलिकाचं दर्शन घेऊन, नामदेव पायरीचं दर्शन घेऊन आपल्या विठुरायाच्या चरणी ते नतमस्तक होण्यासाठी मोठ्या भक्तिभावानं आणि हर्ष उल्लासित होऊन
मंडळीची वाट चालत आहे. धन्यवाद मित्रांनो, आपण पाहत होता महाराष्ट्र न्यूज मराठी चॅनल. आपण दिवेघाट युट्यूबला तर बघा, भयंकर असं ऊन पडलेलं असताना आमचे कॅमेरामन तुम्हाला सूर्यानं जे रिंगण घातलं आहे, अभूतपूर्व असा हा देखणा चित्र किंवा देखणं वास्तव तुम्हाला दाखवत आहेत आमचे कॅमेरामन. सूर्यानं बघा कसं आपलं रिंगण घातलेलं आहे आज.